श्रीक्षेत्र अलंकापुरी पावनभूमीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या भूमीतील अलंकापुरीतील स्थानिक गुंडरे पाटील विवेक गुंडरे पाटील यांच्या बैलजोडीचा मान आहे। त्या मानानिमित्त आपण या ठिकाणी आलोत। या मानाच्या बैलांचे नाव काय आहे आपण त्यांनाच विचारणार आहोत आणि याबाबत सोयी सुविधा कशा पद्धतीने आहेत ते पण आपण विचारणार आहोत। नमस्कार पाटील, आज या ठिकाणी आपल्या या सर्जा आणि राजा जे समोर दिसतात माऊलींचा रथ ओढणार आहेत, तर याची नावं काय आहेत? ह्या हाताला जो आहे डाव्या हाताला त्याचं नाव संग्राम आहे, जे उजव्या हाताला आहे त्याचं नाव सावकार आहे। बैलजोडी आपण हिंजवडीतील एक शेतकरी कुटुंब आहे, त्यांच्याकडून 5 लाखाला खरेदी केली। आणि मला सांगा, जाताना वारीसोबत अजून किती जोड्या आहेत? जाताना वारीला जाताना अजून सोबत 2 जोड्या आहे, टोटल 2 जोड्या असणार आहेत। आणि त्यांचे नाव एकाचं राजा आणि एकाचं नाव प्रधान आहे। ते आपण बावधनमधील साताऱ्यातील शेतकऱ्याकडून 5.5 लाख रुपयाला जोड खरेदी केली आहे। आज हा तुमचा जो मान आहे तो किती वर्षांनी आलेला आहे? हा जो मान आहे आमचा हा 5 वर्षांनी आला आहे। दर 5 वर्षांनी गुंडऱ्यांना एक संधी मिळत असते। गुंडऱ्यांची भावकीची संख्या जास्त असल्या कारणाने तो मान मला 21 वर्षांनी पहिल्यांदा वैयक्तिक माझ्या नावाने पहिल्यांदा मिळाला आहे। निश्चितच आज या 21 वर्षातनं मिळालेल्या संधीचं सोनं आपण कशा पद्धतीने करणार आहात? आम्ही या संधीचं सोनं शब्दात सांगू शकत नाही, एवढा आनंद आमच्या कुटुंबियांना होत आहे। आणि साक्षात विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज यांचं रथाचं सारथ्य करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबियाला लाभलं आहे। त्यामुळे हा सोहळा आणि हे क्षण आनंदाचे शब्दात सांगू शकत नाही। निश्चितच आज त्यांच्या भावनाही फार उत्कट झालेल्या आहेत, कारण 21 वर्षानंतर जेव्हा सेवा मिळते त्या सेवेचं फळ हे फारच उत्तम आहे। याच ठिकाणी त्यांचे सहकारी आणि मित्रमंडळ आहेत, आपण त्यांनाच विचारूत। जरे पाटील नमस्कार, काय वाटतं आपणास? आम्हाला मान भेटलं खूप आनंद झाला। आम्हाला ह्या बैलांची सेवा करण्याची संधी देवाने दिली आणि ती आम्ही मनोभावे सेवा करणार आहे। निश्चितच आज या ठिकाणी पाहुणं आपल्याला कसं वाटतंय? पालखी सोहळा आनंदाचा सोहळा आहे निश्चितच, त्यामुळे तो आनंद शब्दात आता साहित्याप्रमाणे वर्णन त्याचं होऊ शकते। ताई, या ठिकाणी तुम्ही आज बैलाला धरून आहात, आज या तुमच्या भावना कशा आहेत की याच बैलाला रथासोबत झोपणार आहेत, याची सेवा तुम्हाला संधी करण्याची मिळाली, याबाबत तुमचं मत काय ताई? माऊलींची सेवा करायला आम्हाला मिळाली आहे यावर्षी, तर आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्हाला ह्या सेवेसाठी आम्हाला मान भेटलेला आहे। अशीच कायम माऊलींनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी हीच माऊलींचरणी प्रार्थना आहे। निश्चितच माऊलींनी दिलेली संधी, ह्या संधीचं सोनं करण्यासाठी गुंडरे पाटील परिवार हा तत्पर तयार आहे आणि ती सेवा अतिउत्तम चालू आहे। आणि मंदिर समितीने घेतलेल्या निवडीचे स्वागत करत या ठिकाणी जो सोहळा आहे त्या सोहळ्यातील जो मान दिलेला आहे त्या मानाला हे बैल झोपणार आहेत। त्यांची नाव आहे एक सावकार आणि एक काय? संग्राम। निश्चितच आज ही खूप छान नावं ठेवलीत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद।